सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आता आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक आपण बघणार आहोत की जो ट्रिग्नॉमेट्रीवर आधारित आहे। ट्रिग्नॉमेट्रीमध्ये महत्त्वाचं स्किल असं की ज्या अँगल दिलेले असतात, मग साइन ऑफ दॅट अँगल व्हॅल्यू किती असते या टाईपचं टेक्निक ज्यांना माहिती आहे त्यांना उत्तर काढता येणार आहे। तसाच प्रश्न कुठला आहे बघा, द व्हॅल्यू ऑफ साइन 31π/3 इज अँड आन्सर्स आर रिटन हिअर। आपणाला ह्यातली कोणती व्हॅल्यू असेल हे शोधावं लागणार आहे। काय करायला पाहिजे तर त्यासाठी एक टेक्निक बघा, आपण सोल्युशनसाठी बघा साइन 31π/3 दिस इज इक्वल टू साइन, हे जे 31π/3 हे ॲडिशनच्या स्वरूपातल्या किंवा सबट्रॅक्शनच्या स्वरूपातल्या, तर हे जर लिहिलं तर आपल्याला असं लक्षात येणार आहे 10π + π/3। बघा बरं ह्याचा आन्सर किती येईल, ह्याचा डिनॉमिनेटर किती आला 3 आणि याचा डिनॉमिनेटर 1, मग याचा आन्सर हेच येणार ना। बघा डिनॉमिनेटर समान आहे, इट इज अ 3, 30 + 1 31, सो वी कॅन रिप्रेझेंट ॲज 10π + π/3। हे या पद्धतीनं लिहायचं आहे, सिम्पल। पुढं काय करायचं बघा, तर हे जे 10π हा जो नंबर आहे तो नंबर, तो जो अँगल आहे तो आपल्याला माहिती आहे तो कोणत्या ॲक्सिसवरती असतो, तर एक्स ॲक्सिसवरती असतो। कोणत्या ॲक्सिसवरती असतो, एक्स ॲक्सिसवरती। त्यामुळे याचा विचार करूच नका, बरोबर आहे। मग त्याचा विचार जर केला नाही तर उत्तर किती येणार आहे, साइन, बघा साइन ऑफ π/3, साइन ऑफ π/3 एवढं आन्सर इथं तयार झालेलं आहे। आणि हा 10π विचार करायचा नाही। ओके, आता हे 10π + π/3 हा जो अँगल आहे तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाणार आहे। आता ह्याची व्हॅल्यू लगेच आपल्याला कळणार आहे। इथं साइन π/3, तर π/3 हे रेडियन मेजर आहे, डिग्रीमध्ये रूपांतर किती येईल सगळ्यांना माहिती आहे। इथं आपण काढूया π/3, बघा π/3 × 180/π, हे डिग्रीमध्ये होणार आहे म्हणजे 60। साइन 60 याचा अर्थ आहे, आणि साइन 60ची व्हॅल्यू किती येते, √3/2। साइन 60ची व्हॅल्यू किती येते, √3/2। आपला आन्सर तयार आहे, कोणता, √3/2, आणि इथं सुद्धा √3/2 आहे, पण एका ठिकाणी प्लस दिलं आहे आणि एका ठिकाणी मायनस दिलं आहे। मग ते कसं ठरवायचं, तर त्यासाठी जरा विचार करा। तर सगळ्यांना हा रूल माहीत आहे, दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस। आता हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल बघा, इथं 0 डिग्री, इथं किती पाय, इथं 2π, इकडं 3π, इकडं 4π, इकडं 5π, इकडं 5π झाल्यानंतर 6π, हां 7π। लक्षात येतं आहे का, इथं 2 4 6 असं यायला लागलं आहे, म्हणजे पायच्या शेजारी इव्हन नंबर आला की तो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरती यायला लागला, आणि पायच्या शेजारी ऑड नंबर आला की निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवरती आला। हे तर किती आहे सांगा बरं, 10π। 10π याचा अर्थ असे रोटेशन करत 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 गेलो तर 10π इकडं येणार आहे म्हणजे एक्स ॲक्सिसवरती। 10π + π/3 म्हणजे क्वाड्रंट पहिला, क्वाड्रंट पहिला, आणि पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळे रेशो पॉझिटिव्ह असतात। आपला साइन रेशो आहे म्हणून हे पॉझिटिव्ह आन्सर इथं दिलेलं आहे। लक्षात आलं, तर अशा रीतीनं या प्रश्नाचं उत्तर जे आहे तो ऑप्शन नंबर ए। ओके, तुम्हाला समजलं असेल, इथं आपण थांबूया। थँक्यू व्हेरी मच।